आता थोडीशी कसुरी मेथी घालते. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही दूरच्या तीर्थयात्रेला जाणार आहोत. एवढं सगळं जेवण बघून तुम्हाला लवकर यायचं नसेल तर आम्हाला 2 घर द्या. उत्कृष्ट पद्धतीने बनवलेल्या आईच्या हाताची आमच्या सात्विक किचन मध्ये बनवलेली पावभाजी आहे. आज देवांसाठी फळांचा नैवेद्य आहे आणि स्वच्छ धुवून ठेवलेले आहे तिथं. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:15 वाजलेत आता आणि आज स्वयंपाकामध्ये मी थोडासा वेगळा पदार्थ बनवणार आहे. चपाती भाजी नाही बनवणार. नेहमी आपण चपाती भाजीच खातो. म्हणलं आज शनिवार आहे, दादूला सुट्टी आहे, म्हणाला पण आहे. म्हणलं आज पावभाजी बनवावं. नाही का ताईंची कमेंट पण आली होती की पावभाजी कशी बनवतो ते दाखवा. म्हणलं ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने जशी बनवते तशी तुम्हाला मी आज दाखवते. अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करूयात. थोडासा गवती चहा घेते हर्बल टी बनवण्यासाठी. चल तुळस पण घेते थोडीशी. मी अगोदर हर्बल टी बनवणार आहे आणि इथं भाज्या पण स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. हर्बल टी बनवल्यानंतर ह्या भाज्या उकडायला ठेवते. तर हर्बल टी बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहे 3-4 लिंबूची पानं, तुळशीची पानं आणि एक मोठं गवती चहाचं पान. थंडी किंवा पावसाळा असेल तर 2-3 लवंग पण कुटून टाकू शकता आणि उकळत आल्यानंतर खडीसाखर घालायची. हर्बल टी इकडच्या स्टोवरती उकळायला ठेवते आणि इकडं आता भाज्या शिजायला ठेवते. पावभाजी बनवण्यासाठी मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत तिथं. तर अर्धा किलो फ्लावर आहे, 1 गाजर आहे, पावशेर वाटाणा आहे, 2 शिमला मिरची आहेत आणि 3 बटाटे आहेत. हॉटेलमधील किंवा स्ट्रीट पावभाजीमध्ये बटाट्याचं प्रमाणच जास्त असतं, पण आपण घरगुती पावभाजी बनवत आहोत तर सगळ्या भाज्यांचं प्रमाण व्यवस्थित घेत आहोत. तर आता मी ह्या भाज्या ह्या अंडीमध्ये उकडायला ठेवते. एका स्टोवर भाज्या शिजत आहेत आणि एका स्टोवर हर्बल टी. तर भाज्या शिजायला मला वाटतं जवळजवळ 15 मिनिटं तरी लागतील. आता झाकण ठेवते आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवते. भाज्या आणि हर्बल टी शिजते तोपर्यंत मी टेरेसवरती जाऊन येते. आज मी बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे कारण पाणी ठेवायचं भांडं आज मला धुवायचं आहे. बापरे, हात दुखला खूप. हातामध्ये कॅरी बॅग घातलेली आहे. आता भांडं धुवून घेते. बापरे, खूप शेवाळ साठलेली भांड्यामध्ये. बापरे बाप, काय घाण पाणी निघाले शेवाळयुक्त. भांड स्वच्छ धुलेलं आहे. आता पाणी ओतते याच्यामध्ये. सुंदर नंद मुकुंद. आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. आज व्यायाम नाही करणार मी कारण आज खूप उशीर झालेला आहे. सूर्यनारायण अक्षरशः अग्निबाण सोडत आहेत आत्तापासूनच. आता घरी जाते आणि पावभाजीचा मसाला बनवण्याची तयारी करते. राधा राधा छेड दे पायलिया. हर्बल टी चांगला उकळलेला आहे. आता थोडीशी खडीसाखर घालते याच्यामध्ये. बस, भाज्या पण चांगल्या शिजलेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते आणि भाज्या थंड होण्यासाठी पंख्याच्या हवेखाली ठेवणार आहे. माझी हर्बल टी तयार आहे. पिऊन घेते. कोंडीचे तर त्यांचा आवरत आहे. तुम्ही पण या हर्बल टी प्यायला. वा वा वा, खूप छान टेस्ट आहे हर्बल टीची. भाज्या चांगल्या थंड झालेल्या आहेत आणि आता मी ह्या भाज्या ब्लेंड करणार आहे. चिरंजीव बोलले की मॅश नको करू. माझ्याकडे हा मॅशर पण आहे. म्हणलं ठीक आहे बाळा, ब्लेंडच करते. ब्लेंड ब्लेंड ब्लेंड. हे बघा लगेचच बारीक होतात भाज्या. 2 मिनिटामध्ये भाज्या ब्लेंड झालेल्या आहेत. दादू म्हणते की वाटाणा नाही दिसला पाहिजे, तर बारीक वाटाणा दिसणारच तसा. वा बाय बाबा, चलो बंद. पावभाजी बनवणं तशी खूप सोपी आहे. आता मी ही ब्लेंड केलेल्या भाजीची हंडी इकडच्या गॅसवरती ठेवते आणि ह्या स्टोववरती मी मसाला तयार करणार आहे आणि हा मसाला मी या हंडीमध्ये घालणार आहे भाज्यांच्या. मी शॉर्टकट पद्धतीने करत आहे. इथे मी 3-4 कांदे बारीक चिरलेले आहेत, खूप बारीक चिरलेले आहेत आणि 3 टोमॅटो पण बारीक चिरलेले आहेत आणि अद्रक आणि लसूण खिसलेला आहे. या खिसणीने बारीक खिसला जातो. ही खिसणी माझ्या खूप कामाची आहे. आता तेल घालते आणि कांदा छान लालसर तळून घ्यायचा आहे. अगोदर एकच पळी तेल घालते, त्याच्यानंतर पुन्हा घालते कांदा. आता एक पळी आणखी तेल आणि थोडंसं बटर घालणार आहे तळण्यासाठी कांदा.
आमच्या घरातलं बटर पण असंच निघतं, सेम थोडंसं पिवळसर. चलो आता छान लालसर कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा हलका लालसर भाजले गेलेला आहे. आता याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि टोमॅटो एकत्र घालत आहे. टोमॅटो बारीक चिरलेले आहेत. काही लोक टोमॅटो ग्राइंड करून घालतात, पण मी बारीक चिरलेले आहेत. आता टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कांदा छान तळून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगलं असं पातळ झालं पाहिजे. मॅश करून घ्यायचं सगळं एकत्र आता व्यवस्थित. भाजीचा मसाला व्यवस्थित भाजला गेला तरच भाजीला चव छान येते, नाही तर चरबट चरबट लागते भाजी. म्हणून मसाल्यावर डिपेंड आहे भाजीची चव सगळी. बघा अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो छान तळला गेलेला आहे. आणि आता याच्यामध्ये मी मसाले घालणार आहे. मी पावभाजी मसाला अजिबात नाही वापरणार, कारण या मिरची पावडरमध्ये कांदा, लसूण आणि खोबऱ्या व्यतिरिक्त सगळे मसाले आहेत. धना पावडर वगैरे आणि मीठ आणि हळद घालणार आहे. फक्त तुमच्या समोर घालत आहे बघा. चला आता हा मसाला पण छान तळून घ्यायचा आहे. थोडीशी कसुरी मेथी घालते. कसुरी मेथीने चव छान येते भाजीला. चल छान मसाला तळला गेलेला आहे आपला. आवाज खूप खमंग येत आहे आताच. चला आता हा मसाला या हंडीमध्ये घालते ज्यामध्ये भाजी आहे. भाजीची क्वांटिटी हवी तशी वाढवू शकता. मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे भाजीमध्ये. आम्हाला घट्टच भाजी आवडते खायला. घट्ट म्हणजे थोडीशी ग्रेव्ही, जास्त पातळ नाही. चला आता मिक्स करूया. क्षणामध्ये भाजीचा कलर बदलून जाईल. बाप वा भाई वा वा. कन्सिस्टन्सी ही ठीक वाटते मला तर भाजीची. आम्हाला तर अशीच आवडते, थोडीशी सरबरीत. आता एक 10 मिनिटं छान उकळून घेते भाजी. चला आता भाजीला बघूयात. जवळजवळ 10 मिनिटं झाले भाजी शिजत आहे. वा वा वा, तुम्ही पाहू शकताय भाजी छान शिजलेली आहे आणि वास पण खूप खमंग येत आहे. आता गॅस बंद करते. भाजी तयार आहे आणि आता कढईमध्ये मी मेथीची भाजी फोडणीला घातलेली आहे आणि माझ्यासाठी एक भाकरी सुद्धा बनवणार आहे. आज देवांसाठी फळांचा नैवेद्य आहे. प्रभू पूर्ण रूप. दादाला खूप भूक लागली म्हणून तो स्वतःहूनच बटर लावत आहे. काय पर्याय नाहीये. काय म्हणतोस? मलाच करायला लागतं सर. आणि आई तर भाकरी थापते एकच माझ्यासाठी. हा, आणि गायला पाव नाही चालत. हा, एक पाव खाईल तशी. ओके. तुला कुठल्या ताटात देऊ? साहेबांना पहिलं विचार ग. नाही साहेब, साहेबांना पहिली भूक लागली. नाही. अरे तू काल दुपारी जेवण केलेलं आहे, संध्याकाळी तर जेवलाच नाही. एवढं फुल पोट भरून जेवलेलं दादू. अरे ऑफिसला यायचं रे. नाही, आज तर शनिवार आहे ना साहेब. सुट्ट्या संपल्या रे. पप्पाने ते खातं मागून घेतलं, सुट्ट्या गायब झाल्या. वा 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 वा. खुद के ही पैर पे कुल्हाडी मार दिए. बघ मस्त भाजीचा वास येत आहे. दादूला अशी भाजी आवडते, भाजी एकदम ग्राइंड केलेली. मला ना थोड्याशा भाज्या राहिलेल्या आवडतं, एकदम बारीक केलेलं नाही आवडत. आता चिरंजीवांची इच्छा, क्या ही कर सकते है. वा भाई वा वा. इथं कांदा ठेवते, तुला लागला तर घे. आणि 1 लिंबाची फोड. ठीक आहे. आणि पाव किती देऊ राजा? एकच दे त्याला. एकच नाही, त्याला 4 पाव लागतात. 4 3च बरं, अजून पुरेल तसं. हा ठीक आहे. आणि तुझ्यासाठी रसगुल्ले पण ठेवलेत बाळा. आज आमचा नाश्ता आणि दुपारचं जेवण पण पावभाजीच आहे. आणि एवढी सारी पावभाजी बनवलेली आहे. हे ताट फोडले जिन्ना साहेब. वा वा. साहेब लवकर रे, ऑफिसला यायचं. हा जी, साहेबांना उशीर होत आहे. घ्या. दादूला ताट दिलेलं आहे. आता फोडणीचं ताट. कांदा घालू का याच्यामध्ये का साईडला ठेवू? याच्यातच बघा, कुणाला कसं आवडतं, कुणाला कसं आवडतं. जिनकी मनमर्जी. हे तुम्हालाच आहे. घ्या, खाओ आराम से. खूप घाय करतात. घ्या 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 घ्या. अरे बटर बटर मेन जे आहे, काय म्हणतात त्याला, एक आयटम. दो. अरे सांडेल सांडेल. ते अरे केवढा बटर आहे. बटर शिवाय पावभाजीला चव नाही. केवढा बटर. थांबा, बटर मेल्ट करा फोडण्याच्या अगोदर. चला, मी पण 1 पाव भाजी
मेथीची भाजी आणि भाकरी खाते. आईचं ताट बघा. हे पौष्टिक ताट आहे मला खरंच. असंच पाहिजे माहितीये का. पाव आता आम्ही जास्त खात नाही, कधीतरी असं खातो मिसळ पाव किंवा पावभाजी बरोबर. चला तर मी पण आस्वाद घेते एक पावाचा आणि भाजीचा. तुम्ही पण या जेवण करायला. एवढं सगळं जेवण बघून माझ्या पण तोंडात पाणी सुटलेलं आहे. एवढं डेंजर बनलंय. स्ट्रीट स्टाईल पावभाजी. हा स्ट्रीट स्टाईल. वा भाई वा, खरंच खूप छान बनलेली आहे. उत्कृष्ट पद्धतीने बनवलेल्या आईच्या हातीचे पावभाजी. खावाची. तुम्हाला काय म्हणायचं फोंडे? एकदम मस्त. स्ट्रीट स्टाईल आहे का? म्हणजे रस्त्यासारखं स्ट्रीट रस्त्याला आमच्या सात्विक किचन मध्ये बनवलेली पावभाजी आहे. कुठे स्ट्रीट वरची नाहीये. पोरांना काय स्ट्रीट साइड काय काय कुठं आवडतं काय म्हणून. मला माझ्या किचन मध्ये माझ्या गॅसवरची बनवलेली भाजी आवडते. आमचं स्वादिष्ट जेवण झालेलं आहे आता. आणि आत्ता मना जेवण करायला बसलेला आहे. हा जी कशी बनलेली आहे पावभाजी? अरे अरे शॉक तर नाही ना बसला? ठीक आहे, खालो आरामसे. मनाने मगाशी खूप सारे ड्रायफ्रुट्स खाल्लेले, त्याच्यामुळे आमच्याबरोबर बसला नव्हता खायला. आणि आता मी एक चॉकलेट खाते. काल एक खाल्लं आणि आता एक खाते. दीदीने दादूसाठी पाठवलेलं चॉकलेट मीच खाते. कोंडेजी आज लवकर या. मॉल मध्ये जायचंय आज. मला 2 कुर्ती घ्यायच्या आहेत. लवकर या. आणि तुम्हाला लवकर यायचं नसेल तर आम्हाला 2 घर द्या. मी आणि म्हणत होतो दुपारी दीजिए. लाडक्या बायकोचे पैसे तर बंदच केले द्यायचे तुम्ही. ऑनलाईन ठीक आहे दीजिए. दुपारचे 1 वाजलेत आता आणि माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. आणि आता मनाला म्हणलं चल आपण मॉलमध्ये जाऊया, मला 2 कुर्ती घ्यायची. तर तो म्हणतो मला पण 2 शर्ट घ्यायचे. म्हणलं बाळा कॅन्सल, नको जायला, मी पप्पांबरोबर जाईल नंतर. असं तर आहे मला लबाड बच्चा. आणि आता बसलाय पिक्चर बघत. उघडाच बसतो गधडा कुठला. आता 2 बहिण आणलेत ना तरी घालत नाही. याला खूप गरम होतं. सो जा बच्चा सो जा, निंदिया राणी आएगी. घ्यायची तरच मी येणार. नको, तुझ्या बरोबर मला यायचंच नाही. नाही तुला घेऊन जायचं नाही मला. ठीक आहे मम्मी विचार कर, मी तिकडे येणार नाही. नको येऊ, अच्छी बात है. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही दूरच्या तीर्थयात्रेला जाणार आहोत. आणि कुठे जाणार आहोत हे तुम्हाला सांगणार आहोत यावेळेस. अजिबात सस्पेन्स नाही ठेवणार. तर मॉलमध्ये मी संध्याकाळी फोंडेजी आल्यानंतर जाईल किंवा उद्या जाईल. मनाला घेऊन जाणार नाही अजिबात. तो मला ब्लॅकमेल करतो. आता थोडं आराम करते आणि नंतर मग श्रीरामचरित मानस वाचायला घेते.